मंडळी, आज मी खानदेश स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांचं बंग बनवत आहे। तर ओल्या तुरीच्या पाव किलो शेंगा आणल्या होत्या, सोलून दाणे काढून घेतले। गॅसवर तवा ठेवून ते भाजून घेतलेले आहेत तुरीचे दाणे। त्यानंतर 8-10 हिरव्या मिरच्याही भाजून घेतल्या। यामध्ये आता 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 10-12 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसर वाटून घेतले। 2 मूठ शेंगदाणे भाजलेले, त्याचंही मी वेगळं कूट करून घेतलं। गॅसवर कढई ठेवलं, 2-3 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग टाकायचं, तुरीचं वाटण टाकून परतून घ्यायचं 2 मिनिटं। त्यानंतर कूट टाकायचं शेंगदाण्याचं, मिक्स करायचं। त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद टाकायची, सगळं मिक्स करून परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून 2 मिनिटं शिजवायचं। आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची। त्यानंतर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं हे छान शिजून घ्यायचं आहे। झाकण काढून पुन्हा 2-5 मिनिटं शिजवायचं। छान वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची। गरमागरम भाकरी, चपाती, भातासोबत खा, खूप छान लागतात। चला मग सबस्क्राईब